उद्घाटनाच्या दिवशी मेट्रो वर्सोवा स्थानकावरून घाटकोपर पर्यंत धावली। प्रश्न येत असतो परीक्षेत, कुठून कुठपर्यंत धावली? वर्सोवा ते घाटकोपर, लक्षात राहू दे। प्रश्न, मेट्रो कोणत्या इंधनावर चालते? रुपाली म्हणते मेट्रो ही विजेवर चालते। प्रश्न, एका मेट्रोत किती पायलट असतात? रुपाली म्हणते एका मेट्रोत एकच पायलट असतो। प्रश्न, मेट्रोला दोन्ही बाजूंना इंजिन असते का? रुपाली, लोकल प्रमाणे मेट्रोलाही दोन्ही बाजूस इंजिन असते। मेट्रो ट्रेन फक्त 4 डब्यांची असते। मेट्रोला स्वतःची कार शेडही असते। घाटकोपरहून वर्सोवाला मेट्रो पोहोचली की ती कार शेड मध्ये जाते। तेथे पायलट उतरून घाटकोपरच्या दिशेने इंजिन असलेल्या केबिन मध्ये येतो, मग मेट्रो घाटकोपरच्या दिशेने नेतो। प्रश्न, मेट्रोत एका वेळी साधारणतः किती प्रवासी प्रवास करू शकतात? रुपाली, मेट्रोत एका वेळी साधारणतः 1500 प्रवासी प्रवास करू शकतात। प्रश्न, मेट्रोचे वेगळेपण काय? रुपाली, मेट्रोचे डबे हे स्टेनलेस स्टील ने बनवलेले असतात। विशेष म्हणजे हे डबे वातानुकूलित असतात, म्हणजे एसी लावलेला आहे प्रत्येक डब्यामध्ये, कारण काचेने पूर्ण पॅक केलेले असते, बाहेरची हवा त्याच्यामध्ये येत नाही। डब्यात व स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतात। प्रत्येक डब्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहे। मेट्रोचे दरवाजे आपोआप उघडतात, मात्र ते आपोआप बंद होत नाहीत, तर ते पायलटला बंद करावे लागतात। पायलटसाठी बंद केबिन असते। केबिन मध्ये मेट्रो चालवण्याची पूर्ण यंत्रणा बसवलेली असते। मेट्रोच्या यंत्रणेत मध्येच बिघाड झाला तर काय करायचं याचे पूर्ण प्रशिक्षण पायलटला दिलेलं असतं। प्रश्न, मेट्रो दिवस रात्र धावते का? रुपाली म्हणते सकाळी 5:20 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत मेट्रो सुरू असते। प्रश्न, टोकन म्हणजे काय? रुपाली, मेट्रो मधून प्रवास करण्यासाठी टोकन दिले जाते। टोकन म्हणजे मेट्रोचे तिकीट, म्हणजे रोज मेट्रोने प्रवास करायचा असल्यास प्रीपेड कार्ड मिळते। प्रीपेड कार्ड मध्ये भरलेले पैसे प्रवासानुसार संपत जातात आणि ते संपले की पुन्हा मेट्रोच्या तिकीट विंडोवर जाऊन त्यात पैसे भरावे लागतात। मेट्रोने प्रवास करते वेळी हे टोकन किंवा प्रीपेड कार्ड असावेच लागते। हे टोकन टाकल्यावर किंवा प्रीपेड कार्ड मशीनवर ठेवल्यानंतरच मेट्रोचे दरवाजे उघडतात आणि मगच प्लॅटफॉर्मवर जाता येते। म्हणजे कुणी बिना तिकीट प्रवास करू शकत नाही। थोडक्यात आधुनिक सोयींनी परिपूर्ण अशी ही मेट्रो आहे। मेट्रोच्या या सोयीमुळे अनेक प्रवासी सुखी झाले आहेत। प्रवासाचा वेळ तर वाचतोच, शिवाय प्रवास आनंददायी आणि सुखकारक होतो, असे रुपाली आवर्जून सांगते। मेट्रो आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे, हेही ती तेवढ्याच अभिमानाने सांगते। या ठिकाणी वाचन झालेले पहिलं